कत्तलीसाठी जाणारे गोवंशीय जनावरांची सुटका, आरोपीकडून 7,35,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. श्रीरामपूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. माननीय श्री मोमक्का सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे व कत्तलीसाठी गोवंशीय जनावरांची वाहतूक करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत. सदर आदेशानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव, पोलीस अंमलदार रिचर्ड गायकवाड, श्यामसुंदर जाधव, भगवान थोरात, रमीज राजा अत्तार, विशाल तनपुरे यांचे पथक तयार करून सदर पथकास अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे व कत्तलीसाठी गोवंशीय जनावरांची वाहतूक करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथक रवाना करण्यात आले. नेमण्यात आलेले पथक दिनांक 22/7/2026 रोजी श्रीरामपूर शहरातील मिल्लत नगर ते गोंधवानी जाणाऱ्या रोडवर पेट्रोलिंग करत असताना बातमीदारामार्फत एका पिकअप गाडीमध्ये गोवंशीय जनावरे दाटीवाटीने भरून कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर माहितीनुसार इसम नामे एक आबासाहेब विलास काळे व 35 वर्षे, राहणार वडगाव, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर यास त्याच्याकडील पिकअप गाडीसह ताब्यात घेऊन खात्री केली असता त्याच्या ताब्यातील पिकअपमध्ये गोवंशीय जनावरे दिसून आली. सदर जनावरांबाबत विचारपूस करता त्याने सदरची जनावरे ही समीर बिलाल कुरेशी, वसीम अयूब कुरेशी, सादिक फरीद कुरेशी, सर्व राहणार कुरेशी मोहल्ला, वॉर्ड नंबर 2, श्रीरामपूर यांच्या सांगण्यावरून कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे कळवले. ताब्यातील आरोपीचे कब्जातून 1,35,000 रुपये किमतीचे गोवंशीय जनावरे, 6 लाख रुपये किमतीचे MH05 DK 0661 पिकअप गाडी असा एकूण 7,35,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ताब्यातील आरोपी विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल 630 विशाल अण्णासाहेब तनपुरे, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 718/2026 महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम सन 1995 चे सुधारित 2015 चे कलम 5A 5B 9 सह प्राण्यांना निर्दयतेने वागवण्याचे कलम 3 व 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करीत आहेत. सदरची कारवाई ही श्री मोमक्का सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.